नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी। जनरल बिपिन रावत यांच्या अंत्ययात्रेला अगदी थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे। या अंत्ययात्रेसाठी CDS रावत यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड मोठी अशी गर्दी लोटली आहे। नेत्यांसह सर्व लष्कर अधिकारी अंत्यदर्शनाला उपस्थित आहेत। जनरल बिपिन रावत यांना 17 तोफांची सलामी दिली जाणार आहे। रावत यांच्यासह पत्नीवरही आज आता अंत्यसंस्कार होतील। CDS रावत यांना गार्ड ऑफ ऑनर हा सुद्धा दिला जाणार आहे। अंत्यदर्शनासाठी अलोट अशी गर्दी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळी 11 वाजल्यापासून ते 2 पर्यंत त्यांचं पार्थिव हे दर्शनासाठी ठेवलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, आता अंत्यसंस्कार आणि अर्थातच ज्या पद्धतीने अंत्ययात्रा काढली जाईल सांगितलं होतं, आता अंत्ययात्रेला सुरुवात होईल। हां प्रज्ञात काही क्षणातच या ठिकाणी अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। आपण बिपिन रावत यांच्या के कामराज रोडवरील त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी आहोत आणि आपण बघतोय त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जी सगळी वाहनं असणार आहेत, जो प्रोटोकॉल असणार आहे, ती सगळी वाहनं सज्ज झालेली आहेत। पुढे पायलट व्हेकल असणार आहे। या पायलट व्हेकलच्या माध्यमातून एस्कॉर्ट केलं जाईल आणि या मिलिटरी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या या 3 बाईक्स असतील। त्यानंतर ज्या जवानांकडून गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल ते आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे ते सगळे जवान देखील जवानांचा ताफा देखील या अंत्ययात्रेमध्ये असणार आहे। थोड्याच वेळात के कामराज रोड येथील निवासस्थानावरनं त्यांचं पार्थिव जे आहे हे बाहेर आणलं जाईल। त्यांच्या पार्थिवाला एक गार्ड ऑफ ऑनर या ठिकाणी देखील देण्यात येईल आणि विशेष सन्मान मिलिटरीचे मिलिटरीचा इतमामात आणि त्यासोबत ह्यानंतर देखील त्यांना एक साधारण 3 वाजताच्या सुमारास त्यांचं पार्थिव हे कॅन्ट परिसरातील ब्रार चौकात पोहोचेल। त्या ठिकाणी देखील पुष्पचक्र हे अर्पण केले जाईल। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडनं, राजकीय नेत्यांकडनं त्यांना पुष्पचक्र अर्पण केले जाईल। लष्करातील वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणी असू शकत नाही, मात्र जे इतर वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडनं पुष्पचक्र अर्पण केले जाईल। पारिवारिक विधी त्या ठिकाणी पार पडेल आणि 4 वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे ब्रार कॅन्टोन्मेंट परिसरातील दिल्लीच्या ब्रार चौकात केले जातील आणि मोठ्या संख्येनं लोक देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत। या ठिकाणी ठिकठिकाणी त्यांच्या श्रद्धांजलीपर बॅनर लावलेले आहेत, तिरंगा फडकवले जात आहेत, अमर रहे अशा प्रकारचे बॅनर देखील लावले जात आहेत आणि त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांचं अंतिम दर्शन त्यांच्या पार्थिवाचं घेण्यासाठी मोठ्या संख्येनं दिल्लीतील त्यासोबतच दिल्ली बाहेरील लोक या ठिकाणी एकत्र झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। प्रज्ञा, अगदी लोकांच्या भावना सुद्धा आपल्याला स्पष्टपणे समजतात। ज्या भावना अर्थातच तामिळनाडूमध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेल्या होत्या अशा स्वरूपाच्या भावना आहेत। अर्थातच हे जे लोक तिथे जमा झालेले आहेत त्यांनी काही जणांना त्यांची कारकीर्द ही व्यवस्थित माहिती आहे आणि अर्थातच त्यांच्याबद्दलची ती कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करण्यासाठी तिथे नागरिक जमा झाले असतील। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत? आपण अनेक नागरिक या ठिकाणी त्यांच्या भावना देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते नेमके कुठून आले आणि काय? आप मुझे बताइए कहाँ से आए हैं आप और आज हमारे बीच में जनरल बिपिन रावत CDS जनरल बिपिन रावत नहीं रहे, क्या कुछ आपकी भावनाएं हैं? हम दिल्ली से हैं, लेकिन हमारी भावनाएं उनके प्रति श्रद्धांजलि अर्पित करने आई हैं। हम सब लोग आए हैं और वो हमारे देश के रक्षक थे, हमारे पिता समान थे। आज वो नहीं रहे, हमें बहुत दुख हो रहा है। वैसा आदमी रावत जी जैसा आ नहीं सकता। इतरही काही लोग त्यांना अभिवादन करण्यासाठी आले हैं, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। सर, आप मुझे बताइए किस प्रकार की भावनाएं आज आपके दिल में है? एक सर्वोच्च पद पर जो हमारे अधिकारी अफसर थे मिलिट्री के, वो आज हमारे बीच नहीं रहे। पूरा देश शोक संतप्त है, क्योंकि जो पहले CDS हैं देश के, जिन्होंने इतना थल सेना अध्यक्ष रहते हुए इतना बड़ा योगदान किया है, उनके नेतृत्व में भारत हमेशा ही रणनीति बना के आगे रहा है। आज हमारे बीच नहीं है, सब बहुत दुखी हैं। विनम्र श्रद्धांजलि। आपण बघतोय श्रद्धांजली दिली जाते आहे, शोक व्यक्त केला जातो आणि कुठल्याही क्षणी
बिपिन रावत यांचं पार्थिव जे आहे हे बाहेर आणलं जाईल। विशेष जे लष्करांचं वाहन आहे, सजवलेल्या फुलांनी सजवलेल्या अशा वाहनातनं त्यांचं पार्थिव हे बाहेर आणलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणावरनं त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। साधारण 14 किलोमीटरचं हे कॅन्टोन्मेंट परिसरातील ब्रार चौकाचं अंतर आहे आणि 14 किलोमीटरपर्यंत हा सगळा ताफा आपण बघतोय। हे एअरफोर्सचे जवान आहे, हवाई दलाचे जवान आहे, यांच्याकडनं त्यांना गार्ड ऑफ ऑनर त्या ठिकाणी दिला जाईल। त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढे आर्मी आणि नेव्हीचे देखील जवान आहेत। हे आपण बघतोय, हे जवान जे आहेत हे एअरफोर्सचे, त्यानंतर नेव्हीचे आणि आर्मीचे, अशा प्रकारे हे सगळे जवान या ठिकाणी लष्करातले दाखल झालेले आहेत आणि यांच्याकडनं विशेष अशी लष्करी इतमामात सलामी दिली जाईल आणि गार्ड ऑफ ऑनर हवेत गोळ्यांच्या फैरी झाडून दिला जाईल आणि त्यांच्यावरती आज साश्रू नयनांनी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाईल। ज्यावेळी ब्रार चौकात त्यांचं पार्थिव पोहोचेल त्यावेळी देखील पुष्पचक्र त्यांना अर्पण केले जाईल। साहजिकच काल आपण त्यांचं पार्थिव ज्यावेळी वेलिंग्टन येथील रुग्णालयातनं सुलूरच्या एअरबेसवर आणलं जात होतं त्यावेळी देखील लोक मोठ्या प्रमाणात लोकांकडनं शोक व्यक्त केला जात होता। त्यांच्या पार्थिवावरती संपूर्ण या 2.5 तासाच्या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी गावात लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून ज्या सगळ्या रुग्णवाहिका होत्या या रुग्णवाहिकेवरती फुलांचा वर्षाव केला होता। तसंच काहीसं चित्र देखील आज आपल्याला दिल्लीच्या रस्त्यावर बघायला मिळालं आणि दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी अभिवादन करण्यासाठी आहे। संपूर्ण देशभरातील माध्यम प्रतिनिधींची गर्दी देखील या ठिकाणी आहे, कारण अखेरचा निरोप या सीडीएस जनरल बिपिन रावत यांना दिला जातोय आणि याची सगळी वित्तम बातमी असो, हा सगळा या ठिकाणचा शोक जो आहे तो देशापर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून केलं जातंय आणि एक बातमीच्या माध्यमांकडनं देखील त्यांना एक श्रद्धांजली दिली जाते। अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे आणि कुठल्याही क्षणी आपण जर बघितलं तर हा ताफा या ठिकाणावरनं बाहेर पडायला सुरुवात होईल आणि के कामराज रोड परिसरातनं होत कॅन्टोन्मेंट परिसर त्यासोबतच कॅम्प परिसर या सगळ्या भागातनं त्यांची ही अंतिम यात्रा जाणार आहे। कॅनॉट पॅलेस परिसरातनं जाईल आणि त्यानंतर 4 वाजताच्या सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होईल। अगदी अक्षय, तुमच्याकडनं आम्ही प्रत्येक अपडेट घेणारच आहोत। मात्र ब्रिगेडियर LS लिद्दर यांच्या नातेवाईकांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या, तेही ऐकूयात। मेरे पापा हीरो थे, मेरे बेस्ट फ्रेंड थे और अभी बहुत लोग हैं तो इतना गम महसूस नहीं हो रहा। जब लोग नहीं भी होंगे इतना गम महसूस नहीं होगा क्योंकि वो इतने खुशमिजाज इंसान थे और मे बी डेस्टिन्ड एंड बेटर थिंग्स विल कम आवे। मेरे पापा मेरे में नहीं सब में जोश भरते थे और सबसे बड़े मोटिवेटर थे वो मेरे। और मुझे याद है जब मैं 5 साल की थी मैंने पापा को देख के एक बार बोला कि आप मेरी हर बात मानते हो ना, क्योंकि वो मेरी हर बात मानते थे एंड आई एम स्कैर्ड बिकॉज आई वाज वेरी पैम्पर्ड बाय माय फादर। गर्व से ज़्यादा तो दुख है। लाइफ बहुत लंबी है हमें काटने के लिए, बट व्हाटएवर, अब अगर भगवान को यही मंजूर है तो फिर हम इसके साथ ही जिएंगे। दिस इज नॉट द वे वी वांटेड हिम बैक, बट इफ इट वाज नॉट टू बी देन आई डोंट नो। ही इज अ वेरी गुड फादर। माय चाइल्ड विल रियली मिस हिम, सो इट्स अ बिग लॉस। तो धीरे धीरे जो लोग हैं बाकी लोगों को भी आने दिया जाएगा और बाकी लोग भी यहाँ पर आकर मिल सकेंगे। आपण बघतोय ज्यावेळेला अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पित केली त्यावेळची ही दृश्य आहेत। सीडीएस बिपिन रावत यांच्या निवासस्थानी तेही दाखल झालेले होते। अर्थातच संपूर्ण देश हा शोकसागरात बुडालेला आहे आणि हे थेट दिल्लीमधली आपण दृश्य बघत आहोत। सीडीएस बिपिन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्या अंत्यदर्शनाला अर्थातच अनेकांनी गर्दी केली होती आणि त्यानंतर आता अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। प्रचंड मोठ्या संख्येने दिल्लीचा जनसमुदाय हा रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेला आहे। अर्थातच अमर रहे बिपिन रावत, अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत।
अतिशय शोकाकुल असं वातावरण आहे। मात्र आपण बघतोय सीडीएस असल्यामुळे तिन्ही दलांचे जे सैन्य आहे तेही या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेलं आहे। गार्ड ऑफ ऑनर त्यांना दिला जाणार आहेच, मात्र त्याबरोबरीनं सगळे महत्त्वाचे अधिकारी सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत। देशातील अर्थातच सगळे महत्त्वाचे मंत्री यांनी सुद्धा अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि सध्या आपण बघतोय हे तिन्ही सैन्य दलाचे जवान जे आहेत ते समोरून बाईकवरून निघालेले आहेत आणि त्या पाठोपाठ अंत्यदर्शनासाठीची सुरुवात जी आहे ती झाली। जवळपास 14 किलोमीटरचं हे अंतर आहे। गार्ड ऑफ ऑनर हाच त्यांना दिला जाणार आहे। रावत यांच्या पत्नी मधुलिका आणि बिपिन रावत यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होते। ज्या ज्या भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना थांबण्याची परवानगी दिलेली आहे अशा भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी, दिल्ली असेल दिल्लीच्या आसपासच्या परिसरातनं अनेक जण तिथे दाखल झालेले आहेत। अर्थातच त्यांच्याबद्दल असणारा आदर, प्रेम आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून जनसमुदाय मोठ्या संख्येनं आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळेल। बिपिन रावत यांचं जे कार्य आहे त्या कार्यामुळे अर्थातच संपूर्ण देशवासियांनी अभिमानानं मान उंचावावी असे अनेक उत्तुंग कार्य आणि कर्तृत्व त्यांनी गाजवलेली आहेत। अनेक मिशन असतील जे अर्थातच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जात नाहीत, मात्र त्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचले जातात। त्यासाठी मोठं योगदान हे अर्थातच सीडीएस यांचं राहिलेलं आहे। देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत। तामिळनाडूला अर्थातच हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं। या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण स्वार होते, ज्यातील 13 जणांचा मृत्यू झाला। आपण बघतोय सर्वसामान्य नागरिक किती मोठ्या संख्येनं हे धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या अंत्ययात्रेत। डाल के रखो यहीं पे, चलते रहो, गैप रखना, गैप। एक मिश्रित भावना है किस तरह से इस अंतिम यात्रा को अपनी न सिर्फ आंखों में बसा लें बल्कि इससे प्रेरणा पाएं। इस वीर प्रसूता वीर भूमि, इस भारत माता की धरती का अभिनंदन, इस वीर सपूत का अभिनंदन है। नमन उनको कि जो यशकाय को अमृत देकर इस जगत में शौर्य की जीवित कहानी हो गए हैं। है नमन उनको जिनके सामने बौना हिमालय जो धरा पर गिरे पर आसमानी हो गए हैं। निश्चित तौर पर धरा पर तो गिरे जनरल बिपिन रावत, लेकिन आसमानी हो गए, इसमें कोई दो राय नहीं है। जिस तरह से उनका व्यक्तित्व रहा, जिस तरह से उन्होंने सेना के लिए और अपने देश के लिए कर्तव्य की वेदी पर अंतिम क्षण तक कार्यरत रहे। जब हेलीकॉप्टर उनका दुर्घटनाग्रस्त हुआ तो सेना से ही जुड़े एक कार्यक्रम में जा रहे थे। सैनिकों की हौसला अफजाई करना सिर्फ योजना बनाने तक सीमित नहीं, बल्कि उसको कार्य रूप को अंतिम समय तक पहुंचाना। किस तरह से एक जनरल अपनी सेना को एक गति देता है, एक दिशा देता है, किस तरह से उसकी योजनाएं बनाता है, किस तरह से उसको कार्य रूप देता है। शायद जनरल बिपिन रावत इसके एक प्रतीक थे। आज वो हमारे बीच में नहीं हैं, लेकिन उनका यही व्यक्तित्व, यही कृतित्व, उनका यही मेधा, उनकी प्रतिभा, उनकी कार्यकुशलता शायद देश के लोगों के मन में बसी हुई है। और ये जो भीड़ आप देख रहे हैं दौड़ते हुए, हाथ में तिरंगा लेकर, सेल्फी लेते हुए, साथ में उनके इस अंतिम यात्रा के तस्वीरें खींचते हुए, ये जो भावनाओं का ज्वार है, ये अपने आप में शब्दों से परे है। ये अपने आप में सारी कहानी कहता है।
वंदे मातरम के जयघोष के साथ, उस ट्रक के साथ में, उस अंतिम यात्रा के साथ में दौड़ते हुए, कदम ताल करते हुए ये नौजवान तिरंगा हाथों में थामे हुए। या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते दिल्लीतील अर्थातच सगळे नौजवान तरुण जे आहेत ते हातामध्ये झेंडे घेऊन धावत आहेत, कारण अर्थातच देशाबद्दलचा असणारा अभिमान आणि त्याचबरोबरीनं बिपिन रावत यांचं हे अचानक जाणं हे चटका लावून जाणार आहे आणि देशवासियांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। ही पुढची पिढी आहे देशाची आणि अर्थातच हीच ती पिढी आहे जिला आता देशाचं नेतृत्वही करायचं आहे आणि त्याच पिढीच्या या भावना आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहेत। अंत्ययात्रेसाठी निघालेला अर्थातच हा रथ ज्यामध्ये सीडीएस बिपिन रावत यांचं पार्थिव आहे आणि त्याच्या भोवती अमर रहे बिपिन रावत, अमर रहे असं म्हणत धावणारे हे सगळे तरुण। निघालेली ही अंत्ययात्रा आपण इथे पाहतोय। देशासाठीचा त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आणि त्यामुळेच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी असंख्य तरुण या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले। तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये अपघात झाला आणि त्यामध्ये देशाला एक सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावलेला आहे। ही अंत्ययात्रा आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या संख्येने लोक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले। सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं देशासाठीचं योगदान अत्यंत मोलाचं। सैन्य दलाचा आधुनिकीकरण करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा। अनेक निर्णायक क्षणी त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे। अशा सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण देशच भावूक झालेला आहे। देशामध्ये शोकाकुल वातावरण पाहायला त्यातच सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते मात्र इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे अशा सर्व ठिकाणी हे मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत जे अंत्यदर्शन घेत आहेत। ज्या मार्गावरून ही अंत्ययात्रा जाते त्या संपूर्ण मार्गावर खरं तर लोक उभे आहेत आणि आपल्या या वीराला अखेरचा सलाम करतायत। भारताचा झेंडा हाती घेऊन धावणारे हे तरुण आपण या ठिकाणी पाहतोय जे अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले। सीडीएस पदावर विराजमान झाल्यानंतर आणि त्या आधीपासून अर्थातच एक दिशादर्शकाचं काम आणि देशाची उन्नती व्हावी, देशातील नागरिक प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा यासाठी जे जे शक्य होईल ते प्रत्येक कार्य त्याच्या आखणीपासून ते पूर्ण होईपर्यंत जी जी जोखीम उचलावी लागेल ती सगळी जोखीम उचलत हे कार्य अतिशय निर्भय पद्धतीनं पूर्णत्वास नेणं हे कार्य अतिशय मोठ्या उंचीवर जाऊन ज्यांनी केलं, आज त्यांची ही अंत्ययात्रा निघालेली आहे। सोबत पत्नी सुद्धा आहे। दोघांची ही अंत्ययात्रा अर्थातच चटका लावतीये आणि संपूर्ण देशाला हळहळ व्यक्त करायला लावणारी अशी ही घटना आहे। संपूर्ण देश आज या सगळ्या वीरांना सलाम करतोय। अखेरचा निरोप देत असताना संपूर्ण देश आज दुःखामध्ये लोटला गेलेला आहे। सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांची अंत्ययात्रा निघालेली आहे। अंतिम निरोप त्यांना या ठिकाणी दिला जातोय। देशाकडून, देशातल्या प्रत्येक नागरिकाकडून खरं तर त्यांना हा अखेरचा सलाम या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर त्यांनी जे देशासाठी आतापर्यंत कार्य केलं त्यासाठी त्यांच्यासाठीचा हा सलाम, त्यांच्याबद्दलची ही कृतज्ञता। शांत रस्त्यांवरती केवळ आवाज दुमदुमतोय भारत माता की जय आणि अमर रहे बिपिन रावत। भावना खरं तर खूप बोलकी आहेत। तिला देशसेवेचं व्रत हाती घेऊन कार्य करणारे ज्यावेळेला
ज्यावेळेला अशा पद्धतीनं झटका लावून जातात त्यावेळेला तरुणांच्या भावना काय असतात ते आपल्याला इथे स्पष्टपणे पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने तरुण अक्षरशः धावत निघालेले आहेत. हे अर्थातच स्वयंप्रेरणेनं आलेले तरुण आहेत. आपल्या देशाबद्दल असणारं त्यांचं प्रेम हेच यातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून निघालेली आहे. त्यांच्यासोबत नेहमीच काम करणारे त्यांचे सहकारी जे आहेत ते देखील या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले. त्यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतचं हे 14 किलोमीटरचं अंतर आहे, जे पार करत असताना अर्थातच ठीक 2:10 अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी अर्थातच बिपिन रावत यांना श्रद्धांजली बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. अंत्ययात्रेमध्ये वंदे मातरमचा जयघोष, भारत माता की जयचा जयघोष या ठिकाणी ऐकायला मिळतोय. ठिकठिकाणी हातामध्ये झेंडे घेऊन उभे असलेले नागरिक आपल्याला पाहायला मिळतात, जे रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा उभे आहेत आणि फुलांची उधळण करतायत. अंत्यदर्शनासाठी लोटलेला हा जनसागर आहे. अर्थातच दिल्लीमध्ये काही नियम असल्यामुळे काही ठराविक ठिकाणी नागरिकांना उभं राहण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. नक्कीच प्रज्ञा, या संपूर्ण रस्त्यावर, या संपूर्ण मार्गावर खरं तर प्रत्येक जण त्यांना इथे श्रद्धांजली वाहतोय. फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय. भारताचा झेंडा हाती घेऊन, तिरंगा हाती घेऊन या ठिकाणी तरुण यामध्ये सहभागी झाले. देशाप्रतीचा अभिमान आणि त्याचबरोबर या वीरांविषयीची कृतज्ञता या सगळ्या दृश्यांमधून खरं तर आपल्याला दिसते. कृतज्ञता किती व्यक्त करावी अर्थातच हे सांगणं, शब्दात सांगणं फार कठीण आहे. मात्र जे शक्य होईल ते या मनामध्ये भावना ठेवून हे तरुण जे आहेत ते रस्त्यावरनं अक्षरशः धावत आहेत. काही वेळेला डोळ्यातनं अश्रूही येत आहेत. घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायी आहे, मात्र तरीही यातूनही शिकण्यासारखं खूप काही आहे. आत्तापर्यंत त्यांचं कार्य हेच आपल्याला खूप काही शिकवणार आहे आणि म्हणूनच ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हे युवक अक्षरशः धावताना पाहायला मिळतात आणि दिल्लीतील जनता, जे नागरिक आहेत ते सुद्धा दुतर्फा उभे असलेले पाहायला मिळतात. देशातल्या प्रत्येक जवानाविषयी असलेली कृतज्ञता, त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्याविषयी आज देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्ट माहिती असेल. त्यांनी देशासाठी घेतलेले निर्णय, तीनही दलांमध्ये ठेवलेला समन्वय, सैन्य दलामध्ये आणलेलं आधुनिकीकरण, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर बिपिन रावत यांचं अशा प्रकारे जाणं हे देशासाठी देखील खूप मोठं धक्कादायक. या धक्क्यामधून देश अजूनही सावरत नाही या दृश्यांमध्ये दिसतं. या अंत्ययात्रेमध्ये देशातला प्रत्येक जण आज सहभागी झाला. बुधवारी घडलेली ही दुर्घटना आणि त्यानंतर अक्षरशः संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रत्येकाच्या डोळ्यात आसू होते आणि त्याच वेळेला ही घटना आणि अशी दुर्घटना पुन्हा न घडो हेच मनामध्ये विचार होते. मात्र ज्यावेळेला निखिला आपणही वार्तांकन करत होता त्यावेळेला सुरुवातीला हीच प्रार्थना आपणही केलेली होती की बिपिन रावत आणि त्यांच्याबरोबरचे जे सगळे आहेत ते सुखरूप राहोत आणि त्यांच्या सुधारणा हो अशी आपण प्रार्थना करूयात, हे शब्द वापरले गेले. मात्र अर्थातच हीच भावना संपूर्ण देशवासियांची होती. मात्र तसं झालं नाही. अत्यंत दुर्दैवी आणि प्रत्येकाला धक्का देणारी अशी ही दुर्घटना घडली. त्यानंतर 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि बरोबर बुधवारनंतर आजचा शुक्रवार आहे. मात्र जसं तुम्ही म्हणतेस तसं अजूनही देश हा सावरलेला नाही आहे. या दुःखातनं तो अजूनही बाहेर पडलेला नाही आहे. जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम या ठिकाणी केला जातोय. अंत्ययात्रेमध्ये वंदे मातरमचा जयघोष आहे, त्याचबरोबर अमर रहेचा जयघोष या ठिकाणी ऐकायला येतोय. रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी नागरिक उभे आहेत आणि फुलांचा वर्षाव या वीरावर या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर तिरंगा हातात घेऊन तरुण या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले.
बिपिन रावत यांनी देशासाठी जे अनमोल असं कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याविषयीची कृतज्ञता या सगळ्या कृतीमधून प्रतीत होते. आणि मुळात ते ज्यावेळेला तमिळनाडू या ठिकाणी गेले होते तेच एका कार्यक्रमासाठी. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना एक नवी दिशा देण्याचं काम ते करणार होते आणि अर्थातच असे अनेक कार्य त्यांनी यापूर्वीही केलेली आहेत. नक्कीच. आणि प्रज्ञा, एक प्रेरणादायी असं हे व्यक्तिमत्व होतं प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे अगदी म्हणजे कारगिलचा युद्ध असो किंवा मग पुलवामामधला दहशतवादी हल्ला असो किंवा मग सर्जिकल स्ट्राईक असो, त्या प्रत्येक क्षणी एक वेगळा निर्णय घेणं अपेक्षित असतं. तर तसा निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतलेला होता. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळी भूमिका भारताची मांडलेली होती. तिथे देखील त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं आणि त्यामुळे देखील बिपिन रावत यांची एक निर्णय क्षमता असो किंवा त्यांचं कार्य असेल देशाला नेहमीच आठवत राहणार आहे. अगदी मुळातच त्यांचं व्यक्तिमत्व ज्यावेळेला CDS पदावरती विराजमान झाले त्यानंतर त्यांच्याकडनं समोर आलेल्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिकांमुळे शत्रूच्या मनात धडकी भरेल आणि इतर मित्र राष्ट्रांना सुद्धा आपली काय ताकद आहे हे लक्षात येईल अशा स्वरूपात त्यांची वक्तव्य जी आहेत ती समोर आली होती. आणि त्यांनी हेही म्हटलेलं होतं की आमच्याकडनं शत्रूवरती पहिली गोळी सुटणार नाही, मात्र जर समोरून गोळी सुटली तर मात्र आम्ही गोळ्यांची गिनतीही करणार नाही, त्या मोजणारही नाही असा वर्षाव विचार होईल. अर्थातच ही एक प्रकारची दहशत आणि आमची ताकद जी आहे ती पोहोचवण्याचं काम जे आहे ते बिपिन रावत यांनी केलं होतं. आणि आपली जी भूमिका आहे, जी शांततेची भूमिका आहे, त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मात्र जर समोरून हल्ला झाला तर त्याला मात्र तोडीस तोड किंवा त्यापेक्षा जास्त प्रत्युत्तर मिळेल हेही त्यांनी ठणकावून अनेकदा सांगितलं. नक्कीच प्रज्ञा. आणि अशांत परिसरामध्ये एक उत्तम सेवा देणारे अधिकारी म्हणून देखील त्यांची ओळख होती. ज्या ज्या ठिकाणी अशांत असा परिसर होता त्या त्या ठिकाणी बिपिन रावत यांना पाठवण्यात आलं होतं आणि तो परिसर त्यांनी पूर्णतः शांत केला होता. तिथले नक्षलवादी परिसर असो किंवा मग दहशतवादी असो तर तो पूर्ण परिसर शांततामय करण्याचं खूप मोठं आव्हान त्यांनी केलं होतं. अगदी नागालँडमध्ये सुद्धा त्यांनी ही मोलाची भूमिका त्या ठिकाणी सांभाळली होती. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता फौजेमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप मोठं कार्य जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती आणि ती त्यांनी तेवढ्याच सक्षमतेनं पेलली देखील होती. आणि त्यामुळेच मोदींनी ज्यावेळेला 2019मध्ये CDS हे पद निर्माण करण्याचं ठरवलं त्यावेळेला त्यांच्यासमोर एकच नाव होतं आणि ते म्हणजे बिपिन रावत. आणि CDS म्हणून त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले निर्णय, त्यांचं योगदान हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय किती योग्य होता ते देखील वेळोवेळी समोर आलेला आहे. 1999 पासून ही मागणी होत होती की तिन्ही दलांचा एक प्रमुख असायला हवा. मात्र त्यावरती अर्थातच निर्णय घेतला जात नव्हता. त्या पदावरती विराजमान कोण होणार आहे तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र जो निर्णय घेतला गेला त्या निर्णयाला सार्थ ठरणार असं ठरलं बिपिन रावत. आणि अर्थातच त्यांचा उत्तराधिकारी कोण हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल. पण त्यांच्यासाठी कितीही मोठी जोखीम असेल तरी ती पत्करण्याची भूमिका घेणार तेवढाच निडर असं व्यक्तिमत्व हे आता भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच प्रत्येक हे दृश्य बघ की एका बाजूला अंत्ययात्रा एका बाजूने जाते, दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र प्रत्येक जण गाडीमधून सुद्धा या आपल्या वीरांना, या योद्ध्यांना सलाम करतात. ठिकठिकाणी अर्थातच लावण्यात आलेले आहेत. यांचं आतापर्यंतचं कार्य होतं. बिपिन रावत यांचं कार्य तर अर्थातच देशवासियांना भीती होतं. मात्र मधुलिका यांचं सुद्धा मोठं कार्य होतं. समाजसेवेचं त्यांचं मोठं कार्य हे दिल्लीवासियांना, त्या आसपासच्या भागातल्या लोकांना, उत्तराखंडमध्ये असेल किंवा अगदी उत्तरेकडच्या सर्वच राज्यांमध्ये अनेकांना ते भीती होतं. आणि याच कार्याबद्दल अनेक जण कृतज्ञता व्यक्त करत आहेत की असे बिपिन रावत पुन्हा होणे नाही, अशा मधुलिकाही पुन्हा होणे नाही. दिल्लीच्या या मार्गावरची ही दृश्य आपण पाहतो, ज्या मार्गावरून ही अंत्ययात्रा जाते त्या मार्गांवर फुलांचा वर्षाव या योद्ध्यावर केला जातोय. लोक हातात पोस्टर घेऊन या ठिकाणी आहेत आणि या वीरांना अखेरचा सलाम इथे केला जातोय. एकीकडे वंदे मातरमचा जयघोष, दुसरीकडे भारत माता की जय अशा जयघोष या ठिकाणी सुरू आहे. अर्थातच त्यांचं शौर्य आणि त्यांचं कर्तृत्व हे कायमच
अधोरेखित असेल, कायमच वाखाणण्याजोगं असेल आणि कायमच त्याची आठवण करून दिली जाईल. अनेक मोठ्या योजना यापुढे सुद्धा जेव्हा आखल्या जातील तेव्हा यापूर्वी केलेलं बिपिन रावत यांचं कार्य हे कायम स्मरणात असेल. त्यांच्याबरोबर काम करणारे आपण पाहिलेले आहेत. अर्थातच सैनिक असतील, सलाम आपण बघतोय वाहतूक एकीकडे थांबलेली आहे आणि त्या वाहतुकीसाठी अभ्यासलेले लोक जे आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, ते सुद्धा सलाम करतात. अखेरचा सलाम आहे. प्रचंड गर्दी या अंत्ययात्रेमध्ये आपण इथे पाहतोय. स्मशानभूमीच्या परिसरामध्ये देखील प्रचंड गर्दी झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोक आहेच, मात्र त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने जी वाहतूक सुरू आहे त्या ठिकाणी देखील लोक या वीरांना सलाम करतायत. देशातला प्रत्येक नागरिक आज या वीरांना या ठिकाणी सलाम करतोय, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत आहे. बिपिन रावत यांचं जसं कर्तृत्व आणि शौर्य हे सगळ्यांना माहिती आहेच, त्याच पद्धतीनं त्यांचं दातृत्वही तितकंच मोठं होतं. केवळ कर्तृत्व मोठं असून चालत नाही, तर दातृत्व देण्याची वृत्ती ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते आणि त्यातही तसूभरही कमी ही कधी बिपिन रावत यांनी ठेवली नाही. त्यांच्याकडून जमेल तितकं देणं हे त्यांनी अर्थातच अनेकांना शिकवलं. नक्कीच प्रज्ञा, आणि त्यांच्याविषयी असं म्हटलं जायचं की मूर्ती लहान पण कीर्ती महान. निस्सीम देशभक्ती काय असते हे दाखवून मिळणारे CDS जनरल बिपिन रावत आणि याच देशभक्तीला नमन करण्यासाठी, अखेरचा प्रणाम करण्यासाठी, अखेरचा सलाम देण्यासाठी आपण बघतोय अक्षरशः तरुण जे आहेत, युवक जे आहेत दिल्लीतले, ते या रथाच्या मागून धावत आहेत. नक्कीच प्रज्ञा, आणि देशाची सक्षमता, देशाचं सैन्य किंवा एकूणच देशाची ताकद, देशाची शक्ती हे सगळं फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेर परदेशातही तेवढंच दाखवून देणं हे मुलाचं कार्य बिपिन रावत यांनी केलेलं आहे. दिल्लीच्या रस्त्यावरून निघालेली ही अंत्ययात्रा आणि या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले हे तरुण. कुठल्याही महान योद्ध्याला ज्या प्रकारे अखेरचा सलाम केला जातो, अखेरचा निरोप दिला जातो, तर ती शान या ठिकाणी देखील जपण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांनी फुलांचा वर्षाव करणं, त्याचबरोबर त्यांना अखेरचा सलाम या ठिकाणी करणं, वंदे मातरमच्या घोषणा, भारत माता की जयचा जयघोष या अंत्ययात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच वेळेला या तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून जेव्हा नियुक्ती झाली बिपिन रावत यांची, त्यावेळेला त्यांनी अनेकदा संपूर्ण जगालाच दाखवून दिलं भारताची ताकद काय आहे आणि भारताची संरक्षण क्षमता ही काय आहे, काय ताकदीची आहे. आणि म्हणूनच या पदावरती विराजमान झाल्यापासून भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा जगाचा बदलला होता. निवृत्त कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत. ढगे सर, ही अंत्ययात्रा आपण या ठिकाणी पाहतोय आणि CDS जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. एक भाऊक क्षण देशासाठी. नक्कीच अत्यंत भाऊक क्षण, आणि मी म्हणेल की आपल्या संपूर्ण देशासाठी, भारताच्या सैन्य दलासाठी अतिशय दुर्दैवी असा आजचा हा दिवस आपल्याला म्हणावा लागेल की आपल्या भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे कार्यरत असतानाच अशा प्रकारची त्यांना श्रद्धांजली, अशा प्रकारचा त्यांना निरोप आपल्या देशाला द्यावा लागतोय, ते अत्यंत म्हणजे दुर्दैवी क्षण असंच आपल्याला म्हणावं लागेल. पण याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जनरल बिपिन रावत यांचं कर्तृत्वच एवढं मोठं होतं. भारतीय सैन्य दल आणि भारतीय सैन्य दलाचं कार्य हे एवढं
उच्च दर्जाचं आहे की प्रत्येक भारतीयाच्या मनातून हा जो आहे आदर, जनरल बिपिन रावत त्याचबरोबर संपूर्ण भारतीय सैन्यासाठी मनातून हा आदर येत असतो आणि त्याचंच प्रतीक आपल्याला जे आहे रस्त्यावर दुतर्फा असलेले लोक असतील किंवा कालपासून आपण जे बघतोय म्हणजे मिलिटरी हॉस्पिटल वेलिंग्टन, त्यानंतर त्या ठिकाणी असणारं जे मद्रास रेजिमेंटल सेंटर वेलिंग्टन, तिथून सुलूर एअरबेस वरून पालम एअरबेस वरून त्यांच्या घरी कामराज मार्गवर त्यांचे जे घर आहे तिथपर्यंत आणि तिथून आता जे आहे द्रास एअरपर्यंत जो आहे त्यांचा प्रवास सुरू आहे. आणि या टोटल सगळ्या प्रवासाच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक भारतीय नागरिक, आर्म फोर्सेस पर्सनलचे आमचे जवान, त्यांच्याशी संबंधित जे आहेत त्यांच्या फॅमिलीज, प्रत्येक व्यक्ती हा मनातून जो आहे त्यांच्याविषयीचा जो आदर आहे, भारतीय सेनेविषयीचा जो आदर आहे, त्यांना जे आहे तो आदर त्या ठिकाणी ते व्यक्त करतायत, त्यांना जे आहे श्रद्धांजली देतात. नक्कीच अत्यंत भावुक क्षण, पण प्रत्येक भारतीयाच्या मनात सैन्य दलाविषयी असलेला आदर हा या सगळ्या चित्रांमधून स्पष्टपणे आपल्याला दिसतोय. सतीश ढगे सर, निवृत्त कर्नल सतीश ढगे यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया खरं तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामधली ही प्रतिक्रिया आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. त्यासाठी अंत्ययात्रा आपण पाहतोय. अंत्ययात्रेमध्ये अनेक लोक सहभागी झालेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेले नागरिक त्यांच्याविषयीची कृतज्ञता इथे व्यक्त करतायत. सैन्य दलात 40 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आणि आज जनरल बिपिन रावत आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं कर्तृत्व, त्यांचं शौर्य हे सदैव लक्षात ठेवलं जाईल आणि इतकंच नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणादायी ठरेल, हे काही वेगळं सांगायला नको. अंतिम यात्रेवरती जनरल बिपिन रावत आणि आपण बघतोय कशा प्रकारे दुतर्फा मोठी गर्दी झालेली आहे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. खरं तर वैभव, प्रदेशातल्या प्रत्येक जवानाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदर भाव हा नेहमीच असतो. त्यांचं कर्तृत्व नक्कीच देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात असतं. त्याविषयीचा आदर हा या सगळ्या दृश्यांमधून खरं तर आपल्याला दिसतो. आणि निखिल, आपण बघतो आबालवृद्ध दुतर्फा उभे आहेत आणि हातात फुलं घेऊन उभी आहेत. प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत आणि प्रत्येकाला माहिती आहे की भारतानं नेमकं काय गमावलेलं आहे. सामान्य नागरिक, सामान्य जनता आपण बोलतो तीच ही दुतर्फा उभी आहे आणि आपण बघतो प्रत्येकाच्या भावना या एकवटलेल्या आहेत, देशप्रेमानं ओतप्रोत भरलेल्या आहेत. कारण त्यांना माहिती आहे की भारतानं एक मोठा सुपुत्र जो आहे, एक शौर्यवान, एक वीर जो आहे तो गमावलेला आहे. नक्कीच वैभव, आणि या अंत्ययात्रेमध्ये खरं तर प्रत्येकाला सहभागी होता आलेलं नाहीये, मात्र तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या शूर योद्ध्यांना या ठिकाणी सलाम केला जातोय, त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहिली जाते. आपण बघितलं देशभरात कोणी रांगोळ्या काढल्या, कोणी पोर्ट्रेट्स काढलेली आहेत, कोणी झाडाच्या पानांवरती बिपिन रावत यांचं चित्र रेखाटलं. प्रत्येकाच्या भावना त्याच आहेत आणि प्रत्येकाने आपल्या भावनांना ही वाट मोकळी करून दिलेली आहे. ज्याला ज्याप्रमाणे श्रद्धांजली वाहता येईल देशभरातनं श्रद्धांजली अर्पण केली जाते. वैभव, बऱ्याचशा रस्त्यांवर देखील आतापर्यंत पाहिलं गेलंय की बिपिन रावत यांचा फोटो ठेवून त्याला हार घालण्यात आलेला आहे. म्हणजे रस्त्यांवर अगदी सर्वसामान्य नागरिकही आज बिपिन रावत यांना ही श्रद्धांजली व्यक्त करतायत. म्हणजे एक प्रकारे जवानांविषयी असलेली कृतज्ञता, त्यांनी देशासाठी जे कार्य केलं त्याची जाणीव ठेवणं, हे जे असतं हे या सगळ्या कृतींमधून खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. खरं, आणि निखिला त्याचीच पोचपावती ही म्हणावी लागेल की दुतर्फा असलेली ही सगळी गर्दी आपण बघतोय किंवा सोबत धावणारे सगळे तरुण भारताचा झेंडा घेऊन, कारण याच झेंड्याचं आपण म्हणतो आन बान शान केली आहे. हे सगळे शूरवीर लढत असतात, शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणानं लढतात आणि म्हणूनच ही सगळी कृतज्ञता व्यक्त केली जाते प्रत्येकाला. आज तिथल्या प्रत्येक भारतीयाला या गोष्टीची जाणीव आहे की हे ऑफिसर्स, हे सैनिक या देशासाठी नेमकं काय करतात आणि कशा प्रकारे आपलं उभं आयुष्य जे ते खर्ची घालतात. नक्कीच वैभव, आणि गेल्या 3 दिवसांमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्याविषयी लोकांनी बरंचसं सर्च केलेलं आहे, त्यांच्याविषयीचं जाणून घेतलेलं आहे, त्यांनी जे मोलाचं कार्य केलं त्याविषयी जाणून घेतलेलं आहे. वैभव, तुम्ही स्वतः सीडीएस जनरल बिपिन रावत यांना काश्मीरमध्ये भेटला होतात, तुमचा नेमका अनुभव कसा होता? तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलला होतात, कसे होते बिपिन रावत? निखिला, खरं सांगू तर मी तेव्हा खरंच खूप भारावून गेलेलो होतो. कारण तसं हाईटनी म्हटलं तर अगदी तशी मूर्ती लहान होती त्यांची, मात्र त्यांचं शौर्य इतकं मोठं होतं, इतकं प्रचंड होतं. आणि कारगिल दिवस होता, त्या दिवशी ते तिथं आलेले होते कारगिलमध्ये आणि आम्ही सगळे पत्रकार तिथे होतो. खरं तर तसे आम्ही खूप लहान पत्रकार, मात्र आमच्या सगळ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या होत्या. एक गोष्ट त्यावेळेला निखिला नक्कीच जाणवलेली होती
की नेशन फर्स्ट हा जो संदेश त्याने आम्हाला त्यावेळेला दिला, आम्हाला सगळ्या पत्रकारांसाठी निखिला खूप महत्त्वाचा होता की काहीही झालं तरीसुद्धा सगळ्या राजकारणाच्या पलीकडे आपल्या कुटुंबाच्या ही आधी जर काही येत असेल तर ते म्हणजे नेशन फर्स्ट, आपलं राष्ट्रहित आधी सर्वस्व ठेवा, असं त्यांनी सगळ्या पत्रकारांना सांगितलेलं होतं. आणि आणखी एक निखिला आठवण होती आणि ती म्हणजे टेक्नो सॅव्ही होते ते, आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीची कास त्यांनी धरलेली होती. आज देखील तिन्ही दलांमध्ये अद्ययावत असं जे काही बदल घडवलेले आहेत ते बिपिन रावत यांनी घडवलेले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यातनं क्षणोक्षणी जाणवत होतं की अगदी आत्ताच्या पिढीला म्हणजे काय नेमकं चाललंय जगात, कुठली टेक्नॉलॉजी आलेली आहे, हे सगळे अपडेटेड ते होते. निखिला ही आठवण खरंच खूप महत्त्वाची आहे. नक्कीच वैभव, आणि सैन्य दलामध्ये आधुनिकीकरण करणं तर याचे जनकच खरं तर बिपिन रावत यांना म्हटलं जाईल. कारण जे काही आधुनिकीकरण या सगळ्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्यामध्ये बिपिन रावत यांचा खूप मोलाचा वाटा आहे. पुढच्या काळामध्ये अनेक अशा सैन्यासाठी सैन्य दलासाठीच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्याकडे होत्या आणि त्या योजना घेऊन त्यांना खरं तर पुढे जायचं होतं. खरं. आणि एक खरं तर ते आता गेल्या नेक्स्ट 6 महिन्यामध्ये एक रिपोर्ट देखील देणार होते की अजून काय काय बदल घडवायला हवेत. तर अर्थात त्यांच्या इतर सहकाऱ्यांना ते माहिती असेल, ते पॉईंट्स माहिती असतील, त्यामुळे तसे बदल नक्की घडवले जातील. तू कारगिलचं मागची निखिला म्हणालीस, खरं सांगायचं तर कारगिल दिवशी आम्ही जेव्हा तिथं कारगिलमध्ये होतो आणि तेव्हा ते लष्कर प्रमुख होते, जेव्हा ते तिथे आले आम्हाला खरं तर वाटलं होतं की थेट आम्हाला बोलता येणार नाही निखिला त्यांच्याशी, कारण एखादा त्यांच्या बॉडीगार्डचा गराडा असेल, लष्कर प्रमुख आहेत भारताचे, त्यामुळे ते कसं इंटरॅक्शन करतील आम्हाला खरंच कल्पना नव्हती. मात्र हा सगळा बडेजाव बाजूला ठेवून ते आमच्यात आले, आमच्याशी ते बोलले, हे खूप विशेष होतं. आणि त्याचं मला खूप खरंच कौतुक वाटलेलं होतं निखिला की भारताचे लष्कर प्रमुख हे आपल्याशी येऊन बोलतात, ही आठवणच खूप मनाला प्रसन्न करणारी आहे. नक्कीच वैभव, तेवढंच नाही तर म्हणजे ते CDS होते, CDS जनरल असताना सुद्धा किंवा मग लष्कर प्रमुख असताना सुद्धा बिपिन रावत यांचा अगदी शेवटच्या सैनिकापर्यंतचा संवाद होत होता. अशा बातम्या आपण नेहमीच पाहिलेल्या आहेत. अगदी म्हणजे शेवटच्या सैनिकापर्यंत ते पोहोचत होते, त्याच्याशी त्यांचे संवाद साधत होते आणि त्यामुळेच जो काही बदल घडत होता किंवा घडवला जात होता तो पॉझिटिव्ह असा बदल नेहमीच समोर आलेला होता. नक्कीच. देखील आपल्याला माहिती आहे की पेन्शनवरनं जे रिटायर्ड आर्मी ऑफिशियल्स आहेत एक आंदोलन झालेलं होतं दिल्लीमध्ये, आणि त्यामध्ये देखील ते आंदोलन संपावं आणि लवकरात लवकर सगळ्यांना फायदा व्हावा, सगळ्या सैनिकांना जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी देखील ज्या काही योजना आखल्या गेलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, याच्यामध्ये जनरल बिपिन रावत यांचा खूप मोठा मोलाचा हात आहे त्याच्यामध्ये, आणि ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. नक्कीच. आणि हे सगळं या सगळ्या अपघातामुळे एक खूप मोठं व्यक्तिमत्व, एक खूप मोठा माणूस देशानं या सगळ्यामध्ये गमावलेला आहे. देशसेवेसाठी स्वतःला झोकून देणं किंवा जीवाची पर्वा न करणं हे प्रत्येक जवानासाठी नवीन नसतं. मात्र अशा प्रकारे अपघातामध्ये CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन होणं हा देशासाठी खूप मोठा धक्का. या धक्क्यामधून देश अजूनही सावरलेला नाहीये.